आज गुरुवार द्वादशी, काल एकादशी झालेली आहे. ज्ञानदेवांचं विठ्ठलाचं आपण स्तवन केलेलं होतं. आज आता गुरुवार आहे, त्यामुळं गुरूंचं स्तवन किंवा जे काही आपल्याला करता येईल ते करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडिल भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची महाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा मुळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणो, बोलतो वचने अतिभाविक. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी बोलाविले, वेद महिषामुखी वदविले. वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती. चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची. चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्या मायेचा लागोने दिवारा, यो अविद्या मायेचा लागोने दिवारा. ऐसे जगदोद्धारे बोलविले, ऐसे जगदोद्धारे बोलविले. ऐसे जगदोद्धारे बोलविले. नामा म्हणे यानी
तारिले पतित नामा म्हणे यांनी, तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. काय मागो देवा, काय सांगो देवा, ज्ञानोबाची ख्याती वेदमैशामुखी बोलावी ती, बोल मैशामुखी बोलावी ती, वेदमैशामुखी बोलावी ती. माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः, भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं, श्रीसन्तज्ञानेश्वरम्. आदौ वैभवतारकं च कथितं श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कठिमान् भानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. वेदान् वेदविदामहो पशुमुखात् प्रोच्चार्य सर्वे स्मिताः, कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं विश्वाय शान्तिप्रदं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. 65 हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व ज्ञानदेवांना, पंढरीनाथांना, निवृत्तीनाथांना वंदन करूया. आपल्या सगळ्या गुरूंना वंदन करूया. आणि सर्व श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती, सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या ओव्या आता पाहणार आहोत आपण. काल 60-61 ओव्या पाहिल्या होत्या. काल जे कोणी आले नसतील त्यांनी पुन्हा ते ऐकण्याचं काम करा. आता त्या ताईंनी विचारलं तसं ज्यांना शक्य आहे त्यांनी लिहून घेत राहावं. लिहून घेतलं की आपल्या थोडं डोक्यात बसतं जे काही आहे ते. खूप जणांकडे पुस्तकं आहेत, काहींना अजून पुस्तकं नाहीत. पण पुस्तक नसलं तरी ती ओवी मी 3दा वाचत असते, त्यामुळे तुमच्या डोक्यात बसेल. आणि अगदी छोट्या छोट्या अशा ओव्या आहेत. आता हा दुसरा भाग आपला संपत आलेला आहे गुरुस्तवनाचा. काल मी थोडीशी काय म्हणतात म्हणजे धावता आढावा घेतला होता की पहिलं प्रकरण जे शिवशक्ती समावेशनचं होतं, तर शिव म्हणजे देव किंवा देवो, पुरुष ब्रह्म, आणि शक्ती म्हणजे देवी अर्थात जगज्जननी माता. तर या देव आणि देवी यांची सत्ता, यांचं जे अधिष्ठान आहे ते म्हणजेच परब्रह्मच आहे. आणि 2 नावानं एकटा एकच देव नांदत असतो. आपल्याला शिव आणि शक्ती वेगळी वाटत असली, द्विधा वाटत असेल, द्वैत वाटत असेल, तरी ते दोन्ही एकच कसं आहे असं सांगणारं पहिलं प्रकरण होतं. सद्गुरूंच्या बाबतीत सुरुवातीला छान ज्ञानदेवांनी सांगितलेलं होतं की झाडांना पाणी देऊन माळ्यानं सुंदर बाग तयार केली. पण जर वसंत ऋतूचं आगमन झालं नाही तर त्याला फळांची, फुलांची प्राप्ती होते का? नाही होत. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा
परमार्थ साधनरूपी आपण बाग तयार करतोय आणि साधकानं त्याच्यासाठी श्री गुरुरूपी वसंताचं त्याचं आगमन व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार रूपी फळप्राप्ती होणार आहे आणि ती फळप्राप्ती झाल्यानंतर आपलं जीवन सार्थकी लागणार आहे, जीवनाचं सार्थक होणार आहे असं सांगणाऱ्या सगळ्या गुरूंचं महत्त्व. आणि गुरु म्हणजेच परमात्मा, एवढं लक्षात ठेवायचं. परमात्म्यालाच गुरु, कारण आणि गुरु आणि शिष्य हे द्वैत नाही, हे दोन्ही एकच आहेत असं पुन्हा पुन्हा सांगणारं, एकपणा सांगणारं, एकात्मवाद सांगणारं, कुठेही द्वैत न ठेवता आपले जीवन कसं आपण फक्त परमात्म्याच्या ठिकाणी लीन करायचं. आणि म्हणून गुरु शिष्य उपदेश कसा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. ज्ञानदेव आता 60वी ओवी काल थोडी घेतलेली, त्याच्यावरच्या काही हे राहिलं होतं 60 किंवा 61 वरचे गिरवाण अनुभव राहिलेला आहे, तेवढा सांगेन. फक्त 60वी ओवी एकदा फक्त म्हणते. एक म्हणता भेदे तेही नानात्वे नांदे, विरुद्धे आपण या विरुद्धे होतील काही. आपण एक म्हणतो, एक म्हणजे गुरु आणि शिष्य हे एकच आहेत किंवा या जगामध्ये एकच तत्व आहे. पण तो गुरु किंवा तो परमात्मा नाना रूपाने विलसत असतो. मग ते एक आणि दोन किंवा हे विरुद्ध असे विरुद्ध होतील का? तसे होत नाहीत. हा भेद त्या ठिकाणी असतच नाही, नकोच आहे. म्हणजे अनेकपणानं असा आपण व्यवहार करता कामा नये. आपणच आपल्या विरुद्ध कधी होतो का? हो. समजा ठीक आहे, घरात 2 व्यक्ती असतील तर आपण नेहमी त्याच्याशी वाद घेतो. तुमच्यामुळं असं झालं, तुमच्यामुळं तसं झालं. नवरा बायकोला म्हणेल तुझ्यामुळंच असं झालं, तुझ्यामुळंच तसं झालं. पण जेव्हा मी एकटीच असते, मी एकटाच असतो, त्यावेळेला तर माझ्या विरोधात कोणी, म्हणजे मीच मला कधी विरोधी काही म्हणतो का की माझ्यामुळंच असं झालं, माझ्यामुळंच असं झालं, मी असं करायला नको होतं. म्हणजे तिथं आपण द्वैत काही ठेवत नाही. तसं 61व्या ओवीमध्ये सांगितलं होतं की म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोही शब्दाचा अर्थू, श्री गुरुची परी होतू दो होठाई. आता त्यांनी सांगितलं होतं की शिष्य आणि गुरुनाथ या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे? हो, श्री गुरुच आहे. श्री गुरुच म्हणजे शिष्य आहे. म्हणून श्री गुरुची परी होतू दो ठाई. श्री गुरुच शिष्य पण होत असतो आणि शिष्य हा श्री गुरु होत असतो. म्हणजे त्यांच्या ठिकाणी असं हे द्वैत नाही. त्या शब्दाच्या अर्थाकडे जर नजर टाकली तर शिष्य आणि सद्गुरू म्हणजे सच्चिदानंद रूप आहेत. तीच वस्तूचा अर्थ काल मी सांगितलं होतं की वस्तू म्हणजे परमात्म वस्तू, जी चिरंतन आहे, जी कधी नाश पावत नाही. आज तर बघा, समर्थांच्या एका समासामध्ये मी वाचत होते. जर आपल्याला असेल हे ऐकायचं तर त्या परब्रह्माला 42 नावं दिलेली आहेत, 42 विशेषणं लावलेली आहेत. आणि ते परब्रह्म कसं आहे इतकं छान सांगितलेलं आहे. मला अगदी म्हणजे सगळ्याच संतांचं कौतुक वाटते. आणि काल परवा आम्ही जेव्हा पारायण करत होतो, या ताई होत्या, आता नवीन आलेल्या ताईंचं पण आपण स्वागत केलेलं आहे. तर ते पारायण करताना ज्ञानदेवांनी सुद्धा अशीच सगळी परमात्म्याला नावं दिलेली आहेत किंवा नावं म्हणण्यापेक्षा विशेषणं लावलेली आहेत. तर ती विशेषणं सगळं अ किंवा न, नी यांनी सुरू होणारी आहेत. आता ज्यांनी दासबोध वाचला असेल त्यांच्या लक्षात येईल की ती विशेषणं काय काय आहेत बरं का. आता इथं जसं सांगतायत ना की दोन्ही शब्दांचं अर्थ श्री गुरुची होय. मग परमात्मा तत्व कसं आहे तर सच्चिदानंद स्वरूप आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. ही आपण सगळी विशेषणं ठराविक पाहतो. त्या समर्थांनी 42 विशेषणं लावलेली आहेत. पहिलं आहे निराकार, दुसरं आहे निराधार, तिसरं आहे निर्विकल्प, चौथं आहे निरामय, पाचवं आहे निराभास, निरावयव म्हणजे ज्याला अवयव नाही, निष्प्रभ म्हणजे ज्याला कुठली कांती तेज तो दिसतच नाही ना परमात्मा, निष्कलंक त्याला कुठलाही कलंक नाही, निरोपाधी त्याला कुठली उपाधी नाही. जसं आपण म्हणतो मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी आई आहे, मी बाबा आहे, कुठलीच उपाधी नाही त्याला.
आणि निरपेक्ष म्हणजे त्याला कुठलीही अपेक्षा पण नाही, त्याला कुठली उपमा पण देत नाही, म्हणून निरोपम्य असं म्हटलं. निरालंब, त्याला कुणाचा आधार आश्रय घ्यावा लागत नाही. निरपेक्ष म्हणजे त्याला कशाची अपेक्षा नाही, आपल्याला मात्र रोज कशाची तरी अपेक्षा असते. निरंजन, त्याच्या ठिकाणी कुठलंही अंजन किंवा कुठलाही वेगवेगळा रंग किंवा वेगळं काहीच नाही त्याच्या ठिकाणी. निरंतर, तो सतत चिरंतन आहे. निर्गुण आहे, त्याच्या ठिकाणी सत्व रज तम हे 3 गुण नाहीत. निस्संग, आपल्याला बघा आज याची संग करा वाटेल, उद्या त्याचा संग करा वाटेल, आज मुलगी असावी वाटेल, उद्या मैत्रीण असावी वाटेल, त्याला कोणाची संगाची गरज नाही, निस्संग आहे तो. आणि निर्मळ, त्याच्या ठिकाणी मल नावाची गोष्टच नाही, अस्वच्छ काहीच नाही, मळ नाहीच, निर्मळ. अगदी मन जसं आपण म्हणतो ना निर्मळ, गंगेसारखं पवित्र पाहिजे, तसा तो निर्मळ आहे. आणि निश्चळ आहे, तो आज इकडं उद्या तिकडं हे काही करत नाही, तो एका जागी, म्हणजे चंचलता त्याच्या ठिकाणी नाही. निशब्द, त्याच्या ठिकाणी शब्द नाही, तो बोलायला काही त्याला हेच नाही आहे, बोलत नाही किंवा आपणही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. आणि निर्दोष आहे. निवृत्ती आहे, तर त्याच्या ठिकाणी निवृत्ती आहे, कुठलीच वृत्ती नाही. वृत्ती म्हणजे मनात उठणारे तरंग. आपल्याला 50 वर्षापूर्वीच आठवतं, अमक्याने आमच्या या ठिकाणी मला हे दिलं होतं किंवा असं असं बोललं होतं, किंवा मला असं वाटतं की आज हे मला असं व्हायला पाहिजे, ह्या ज्या सगळ्या वृत्ती येतात, तशी त्याच्या ठिकाणी कुठलीच वृत्ती नाही. निकाम, काम म्हणजे इच्छा. निष्काम, कामनाच नाही, कुठलीच इच्छा नाही. आपण मात्र म्हणतो आज पाऊस पडतोय, हो 4 दिवस झाले पाऊस पडतोय, काल एकादशी होती, चला आज पुन्हा भजी खाऊया, काहीतरी कामना आहे. किंवा खूप दिवस झाले आमच्याला फोन केला नाही, त्याला बोलायचे. कामना आपल्या सारख्या असतात, त्या भगवंताला परमात्म्याला कुठलीही कामना नाही. लेप नाही, निर्लेप. पण हल्ली तवे निर्लेप वापरतो, ऐकू येतंय ना माझं? निर्लेप तवे म्हणतात, पण त्याला कसला तरी लेप, निर्लेप दिलेला असतो. या भगवंताला परब्रह्माला कुठलाही लेप नाही. आणि निकर्म, तो कर्मही कुठलं करत नाही. अनाम्य, त्याला नावही कुठलं नाही. अजन्मा, त्याला जन्मही नाही. अप्रत्यक्ष, तो दिसत पण नाही. प्रत्यक्ष कधीच कुणाला दिसलाय का? नाही, म्हणून त्याला अप्रत्यक्ष म्हणले. आणि अगणित म्हणले, त्याचं मोजमापही करता येत नाही. रोज किती नवीन जीव निर्माण होतात, किती माणसं नवीन जन्माला येतात, किती जात आहेत, पण त्याची गणनाच करता येत नाही. आणि अक्षय आहे, तो क्षय पावत नाही, कधी नाश होत नाही. अरूप आहे, त्याला रूपही नाही कुठलं. अनंत आहे, अपार आहे, अतर्क्य आहे, त्याच्याबद्दल तर्कही करता येत नाही. अद्वैत आहे, तिथं द्वैत नाहीच आहे. अदृश्य आहे, दिसतही नाही. अच्युत म्हणजे इथून तिकडं जाणारा, तिकडून इकडे येणारा, असा च्युत होणारा नाही, म्हणजे अच्युत. अभेद्य, त्याला कधी म्हणून त्याला पाण्याने भिजवता येत नाही, अग्नीनं जाळता येत नाही, असं सगळी विशेषणं भगवद्गीतेनं सांगितली. पण इथे तशीच सगळी समर्थांनी 42 विशेषणं दिली. अग्राह्य, त्याला ग्रहण करता येत नाही. आणि अक्लेश, त्याला कुठलाही क्लेश नाही, त्रास नाही. अशी सगळी. तसंच आता ज्ञानदेव, मला सहज आत्ता ते वाचतच होते मी, आणि त्याच वेळेला इथं ज्ञानदेवांची सारखी तुलना म्हणजे बरोबरी करावीशी वाटते, की त्यांनीसुद्धा हे गुरु कसे आहेत, हा परमात्मा कसा आहे, तर तो पण अनिज सगळी विशेषण दाखवलेली असतात. अरूप आहे किंवा निर्गुण आहे, निराकार आहे, त्यातलीच सगळी इकडं घेतलेली आहेत. आणि मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तसं शिवशक्तीमध्ये एक शिव फक्त नांदत असतो, पण आपण शक्तीची तिथं कल्पना करतो. पण जशी माया तशीच ती शक्ती आहे. आणि हे सगळं निर्माण करणं, सगळं दाखवणं, खरी नसून आपल्याला सगळं दिसत असतं, तर अशी ती शिवशक्तीतली शक्ती होती. आणि 61मध्ये म्हणून सांगितलं की शिष्य आणि गुरुनाथ या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, त्याच्यातून एकाचाच निर्देश होतो. आपल्याला सारखा गुरु शिष्य म्हणजे 2 व्यक्ती वाटत असतात. आता समजा मी शिकवते आहे, तुम्ही ऐकता आहात,
किंवा तुमच्यापैकी कुणी बोलतं तेव्हा आम्ही ऐकत असतो, असे दोन आपण मानत असतो. पण इथे द्वैत नाहीच. काही दोघांमध्ये वेगळेपण नाहीच आहे. श्री गुरु स्वतःच शिष्य होता, म्हणून त्यांनी काय म्हणले, श्री गुरुची परी होतू दोहो ठाई. गुरु शिष्य आहेत. आता जसं मी ज्ञानदेवांची ती काव्य म्हणते, ज्ञानदेव गुरु ज्ञान घेव तारू, उतरील पहिलं पारू, ज्ञानदेव, सगळं ज्ञानदेवच आहेत, आपले ते गुरु आहेत. आणि ज्ञानदेव सर्व काही आहेत, ते गुरु सर्वस्वी आहेत, सर्व आहेत, तेच इथं सांगितलेलं आहे. किंवा आम्हाला त्या दिवशी खंदारकरांची हे मिळाली आणि त्यांनी पण तसं सांगितलं होतं की या दोन शब्दांचा अर्थ, गुरु आणि शिष्य या दोन शब्दांचा अर्थ ब्रह्मस्वरूप गुरु असाच घ्यायचा, असाच घ्यायचा. आणि त्याच्यातनं सांगितलं होतं की जे एक महावाक्य आहे, तत्वम असी, ते परब्रह्म तूच आहेस. म्हणजे ते आणि तू वेगळं नाहीच आहे, ते ब्रह्म म्हणजे तूच, तू म्हणजे ब्रह्म. आता बघा, पुन्हा काही 8 दिवसांनी किंवा रोज तुम्ही दासबोध ऐकताय, त्याच्यामध्ये समजेल की तिथं सुद्धा तेच सांगतायत की हे परब्रह्म तत्व जेव्हा आपण आपल्यामध्येच सगळे, ही जी विशेषणं सांगितली ना 42, ही जेव्हा आपल्यामध्येच आपण पाहायला लागू, पाहणे म्हणजे ती मिळवणं, निस्संग होणं, आहे की नाही, कुठलाच आपल्यामध्ये दोष न राहणं, निर्दोष राहणं, ही सगळी विशेषणं आपल्या ठिकाणी आपण प्राप्त केली की आपण आणि ब्रह्म एकच आहे. आता साखरे महाराज तेच सांगतात की शिष्य आणि गुरु हे शब्द मात्र दोन आहेत, ते द्वैत आहे, पण त्या दोन शब्दांचा अर्थ म्हणजे एकच अधिष्ठान आहे, एक श्री गुरुच आहेत. आणि श्री गुरु आणि शिष्य हे दोन्ही एकच होतात. गुरु शिष्य होतो, शिष्यच गुरु होतो. आता गीरवाण म्हणजे संस्कृतमध्ये हे अमृतानुभवचं काहींनी जे केलेलं आहे, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मला पुन्हा थोडंसं सांगावं लागतं आहे की जी ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी प्राकृत भाषेत लिहिली, सर्व समाजाला कळावी म्हणून. मुळातली भगवद्गीता संस्कृत होती, ती सगळ्यांना कळत नव्हती, म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर प्राकृत भाषेमध्ये पुन्हा त्याचं संस्कृत केलेलं आहे. तेव्हा मात्र आम्ही प्रत्येक ओवी काही संस्कृत शिकलो नाही, पण मला कधीतरी वाटतंय की पुन्हा कधीतरी आपल्याला तो जर संधी मिळाली तर आपण तशी ती ओवी संस्कृतमधली पण शिकत जाऊया. आणि तसंच हे अमृतानुभव मुळात ज्ञानदेवांनी प्राकृत भाषेत रचलेलं आहे, पण त्याचं पुन्हा संस्कृत केलेलं आहे. आणि मला ते इतकं आवडतं आहे की खूप सोप्या भाषेत आहे. आपल्याला त्या निमित्तानं संस्कृतच्या वर्णांचा किंवा संस्कृतच्या उच्चाराचा, संस्कृत भाषेचा थोडासा परिचय होत राहील, म्हणून आपण ते शिकत असतो. तर आता गिरवाण अमृतानुभवामध्ये ही जी ओवी आहे, म्हणून शिष्य आणि गुरु नाथू, त्याच्याबद्दल काय म्हणले बघा. अतशिष्यो गुरुश्चेती, अतशिष्यो गुरुश्चेती, शब्दयो रनयोर्द्वयोः, शब्दयोरनयोर्द्वयोः, एकोऽर्थ श्रीगुरु, एकोऽर्थ श्रीगुरु साक्षात् द्विधा रूपेण संस्थितः. एकोऽर्थ श्रीगुरु साक्षात् द्विधा रूपेण संस्थितः. म्हणजे गुरु आणि शिष्य हे दोन शब्द जरी वापरलेले असले तरी त्याचा अर्थ श्री गुरु असाच आहे. आणि तो दोन रूपानं आपल्या समोर दिसतो, पण खरा तो दोन नाही आहे, ते द्विधा नाही आहे. आता अभंग अमृतानुभव जे पावशे स्वामी आहेत स्वरूपानंद, त्यांनी पण सुंदर अभंगात त्याची रचना केलेली आहे आणि ती छान वाटते. म्हणून या शिष्य आणि गुरुनाथ, म्हणून या शिष्य आणि गुरुनाथ, दोहोचाही अर्थ, दोहोचाही अर्थ श्री गुरुच, दोहोचाही अर्थ श्री गुरुच. एक श्री गुरुच होती दोहो ठाई, एक श्री गुरुच होती दोही ठाई. स्वभावे भोगाया निज आनंद, स्वभावे भोगाया निज आनंद.
सरिताताई कोण आहेत, त्यांचा हे चालू आहे माईक, तेवढा बंद करता आला तर म्हणजे तुम्हालाच सगळ्यांना ऐकू येईल नीट. माईक बंद करा सरिताताई. आता बघा, शिष्य आणि गुरुनाथ हे दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरु असाच आहे आणि तेच दोन्ही स्थानी असतात. आता याच्याबद्दल पुढच्या 3-4 ओव्यांमध्ये सुंदर असे दृष्टांत दिलेले आहेत बघा. तर डॉक्टर व्ही ए कुलकर्णी आहेत, ते म्हणतात की शिष्य आणि गुरुनाथ या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरु असाच आहे. लक्षात ठेवायचं आपण की शिष्य आणि गुरु वेगळे जरी शब्द असले तरी दोन्हीचा अर्थ एकच आहे, श्री गुरुच आहे. कारण शिष्य पण परमात्म रूप आहे, गुरु पण परमात्म रूप आहे. शिष्य पण परब्रह्म आहे, गुरु पण परब्रह्म आहे. म्हणजे दोन्ही एकच असतात, तेच दोन्ही स्थानी असतात. शिष्यच गुरु होतोय, गुरु शिष्य होतोय, इतकं त्यांनी साम्य मानलेलं. म्हणून मागे बघा, एक अशी गोष्ट आत्ता सहज आठवली मला की एक साधा शेतकरी असतो आणि राजाने काही प्रश्नाची उत्तरं विचारण्यासाठी दरबारात बोलावलेलं असतं. तर खूप मोठे मोठे विद्वान येतात तिथं आणि ते हे होतात, म्हणजे त्यांना उत्तरं राजाच्या प्रश्नांची देता येत नाहीत. पण मग तो शेतकरी अगदी गरीब असतो, साधा असतो आणि तो म्हणतो की ह्या जगात काय आहे हे. तर म्हणे ते एकच फक्त बघा, एकच भगवान तेवढा आहे. तर म्हणे असं कसा भगवान आहे आणि इथं ही सत्ता कोणाची चालते. तर तो म्हणतो त्या भगवंताचीच चालते. तो म्हणतो एवढं मी सगळं करतोय आणि माझं काहीच नाही का या राज्यावर. तो म्हणतो नाही आहे, तुम्ही काही करू शकत नाही. हे असं कसं तू म्हणतोस म्हणे. तू म्हणे बघा, तुम्ही म्हणलं तर आत्ता मी तुमच्या जागेवर असेल आणि तुम्ही माझ्या जागेवर असाल. तो म्हणतो दाखव बरं. तो म्हणतो तो भगवंत आत्ता म्हणतोय की तुम्ही याच्यावरून आसनावरून सिंहासनावरून उतरा आणि याला तिथं बसवा. आणि खरंच तशी वेळ येते की त्या राजाला खाली उतरावं लागतं आणि तो शेतकरी त्या सिंहासनावर बसतो. म्हणजेच काय की तो भगवंत एक आहे. बाकी तुम्ही राजे असा की अगदी प्रजा असा की सेवक असा की स्वामी असा, पण ते सगळं भिन्नता ही आपण व्यवहारामध्ये मानत असतो. परमार्थामध्ये सगळे एकच आहे, सगळ्यांची ठिकाणी एकतत्व आहे, हे सगळं त्यांना समजावून द्यायचं असतं. आणि म्हणून सद्गुरू काय करतात तर स्वतःचा गुरुगौरव राखूनच, स्वतःचं गौरव किंवा मोठेपण राखूनच हा सगळा शिष्याबरोबर संवाद करत असतात. आणि जरी 2 शब्द वापरले असले गुरु आणि शिष्य, तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी ऐक्य किंवा सख्यभाव, प्रेम अतिशय असतं. त्यामुळं दुजेपणा नसतो, दुजाभाव नसतो. व्यवहारात जरा बघा, आता आपण मोठे झालो, आपली वृत्ती आता ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं, समर्थांचा दासबोध वाचल्यामुळं थोडी आता वृत्ती आपली विशाल झालेली. त्यामुळे आपण आपल्या मुलांवर जेवढं प्रेम करतो तेवढ्याच घरातल्या जावा असतील, नंदा असतील, त्यांच्या मुलांवर प्रेम करायचं, हा व्यवहारातला भाग. दुजाभाव ठेवायचंच नाही. म्हणजे मग सगळ्यांमध्ये ते परमात्म तत्व आहे हे आपण व्यवहारात पण आणायचं. त्याच्यासाठी त्यांनी ही ओवी अशी सांगितलेली होती की गुरु शिष्य हा भेदभाव मानायचा नाही, किंवा ते 2 नाहीतच. गुरुच शिष्य आहेत आणि शिष्यच गुरु आहे. केवळ नावासाठी आपल्याला ती 2 नावं आपण देतो, गुरु आणि शिष्य. या जगात जे जे कोणी आहेत ते प्रत्येकजण परमात्म रूप आहेत. परमात्माच त्या ठिकाणी भरून राहिलेला आहे. त्यामुळं दुसरं तत्व या जगात नाहीच खरं. बाकीच्या ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत नाशवंत आहेत, त्या आपल्याला हजारो लाखो काय त्याला अगणितच दिसत असतात. पण त्यामध्ये सुद्धा ते परमात्म तत्व जर पाहिलं तर मग आपला हा भेदाभेद सगळं अमंगल निघून जाईल. त्याच्यासाठी इतकी सुंदर आता उदाहरणं दिली जी आपण पूर्वी पण शक्ती समावेशनमध्ये पण पाहिली, या गुरूंच्या याच्यामध्ये काही वेळेला पाहिली, चांगदेव 65तही पाहिली. असं वाटतं की ज्ञानदेव पुन्हा पुन्हा फिरून तेच पण किती वेगळ्या शब्दात सांगत असतात, समजावून देत असतात. आता 62वी ओवी बघा. का सुवर्ण आणि लेणे, का सुवर्ण आणि लेणे, वसने एके सुवर्णे.
वसते एके सुवर्णे वसते चंद्र चांदणे चंद्रीची जेवी वसते चंद्र चांदणे चंद्रीची जेवी. आता जेवीचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. जेवी म्हणजे जेवण करतो नाही घ्यायचा. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. आता इथं काय उदाहरण दिलंय का सुवर्ण आणि लेणे. लेणे म्हणजे अलंकार आणि सोनं. सोनं आणि अलंकार. वसते एके सुवर्ण. मला सांगा अलंकार केला म्हणजे ती वेगळी गोष्ट आहे आणि फक्त ती कांबी असेल किंवा वेडण्या स्वरूपात असेल तर ते सोनं नाही असं म्हणू शकतो का आपण? नाही. म्हणजे सोनं आणि अलंकार या दोन्ही कल्पना या सुवर्ण या पदार्थावरच आपण करत असतो किंवा सुवर्ण या पदार्थावरच असतात. दुसरं उदाहरण दिलंय त्यातच की वसते चंद्र चांदणे चंद्रीची जेवी. वसते म्हणजे राहते. चंद्र चांदणे. आता यात काय आपल्याला दोन्ही गोष्टी माहिती आहेत. चंद्र आणि चांदणं. चंद्रीची जेवी. चंद्रीची म्हणजे चंद्रावरच चंद्राच्या ठिकाणीच. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. म्हणजे जसं चंद्र आणि चांदणं या दोन्ही कल्पनांचा आधार सुद्धा कोण आहे? चंद्रच आहे. ज्याप्रमाणे चंद्र आणि चांदण्या यांचा आधार चंद्रच आहे. सोनं आणि अलंकार या दोन्ही कल्पना एका सुवर्ण पदार्थातच असतात. सुवर्णातच असतात. सुवर्णातच अलंकार पण आहे आणि सोनं पण आहे. असं कधी म्हणू का आपण अलंकारात सोनं नाही म्हणलं तर आपण करू का तरी दागिने? बायकांना तर नवीन नवीन कार्यक्रमात लग्नात नवीन प्रकारची घडणावळ केलेली डिझाईनची असे छान छान वस्तू घ्यायच्या असतात. बांगड्या असतील, गळ्यातले असतील, कानातले असतील. पण त्याच्यात मूळ काय असतं हो? सोनंच असतं. आता नथींचे तर किती प्रकार निघाले. हल्ली मी पाहिलं परवा कोणाचं डोहाळ जेवण होतं म्हणे रिटर्न गिफ्ट. रिटर्न गिफ्ट कशाला द्यायला पाहिजे? पण ठीक आहे. काय दिली? तर एवढी मोठी नथ. बाई म्हणले एवढी नथ कशी घालायची आता? मी तर ते फक्त तशीच पर्समध्ये ठेवून आले. तर आज पाहिलं ती नथ म्हणजे साडी पिन होती. एवढी मोठी म्हणजे साडीला लावतात ना बायका पिना, ती नथीच्या आकाराची. अशी जी सगळे अलंकाराचे प्रकार आहेत त्यात मूळ काय आहे हो? सोनंच. आणि बाकीचं कितीही अलंकाराचे वेगळे डिझाईन असो, रूप असो, पण मूळ त्यात सोनंच असतं. चंद्र आणि चांदण्यामध्येही भेद नाही आहे. चंद्र हाच त्याचा आधार असतो. चंद्रच नसेल तर चांदणं पडेल का हो? नाही. सोनंच नसेल तर अलंकार होईल का हो? आपण म्हणू माझे अलंकार आहेत बाबा, माझ्याकडं सोनं नाही आहे असं पण म्हणू शकत नाही आपण. म्हणजे दोन्ही एकच आहे. तसं गुरु आणि शिष्य एकच आहे हे पुढच्या अजून 4 ओव्यानंतर ते समजावून देतात. आत्ता तेच सांगितलं होतं मगाच्या ओवीत की एक म्हणता भेदे की ते नानात्वे नांदे. तिथं एक म्हणलं तरी तिथं भेद असतो आणि भेद म्हणलं तरी तिथे एकत्व नांदत असतं. तसं याचा थोडा अन्वय म्हणजे आपल्याला ओवी वाचत असताना कुठला शब्द कशाशी जोडून घ्यायचा. का सुवर्ण आणि लेणे एके सुवर्णे वसते चंद्र चांदणे जेवी चंद्रीची वसते. वसते म्हणजे राहते. आता गुलाबराव महाराज आपल्याला माहिती आहेत संत, त्यांनी सुद्धा याच्यावर खूप छान असं भाष्य वगैरे केलेलं आहे. आणि तेच सांगतात की चंद्र आपलं सोनं आणि अलंकार हे दोन्ही सुवर्णच असतं. चंद्र आणि प्रकाश, चांदणं म्हणजे त्याचा प्रकाश आहे. तर चंद्र आणि चांदणं हे दोन्ही एका चंद्राच्या ठिकाणीच असतात. का चंद्र वेगळा त्याचं चांदणं देणारं पुन्हा वेगळा चंद्र असं नाही, त्याचंच सगळं असतं. आत्ता मगाशी म्हटलं तसं गिर्वाण अनुभवामृत संस्कृतमध्ये जो रचला आहे ती कशी रचना आहे सोपी बघा. सुवर्णचाप्यलंकार सुवर्णचाप्यलंकार सुवर्णत्वेन तिष्ठतः सुवर्णत्वेन तिष्ठतः चंद्रश्च चंद्रिका चैव चंद्रश्च चंद्रिका चैव
मिलित्वा चंद्र एकलहा. छान शब्द वापरलाय त्यांनी. मिलित्वा म्हणजे मिळून, दोन्ही मिळून. चंद्र एकलहा, चंद्र एकटाच असतो. सुवर्णाचाप्य अलंकार हा, सुवर्ण आणि अलंकार. सुवर्णत्वेन तिष्ठतः, सुवर्णत्वच असतं त्यांच्या ठिकाणी. अलंकार आणि सुवर्ण दोन्हीच्या ठिकाणी सुवर्णत्व असतं. सुवर्णत्व म्हणजे काय? जसं आपण मनुष्य आहे, इतकी लाखो कोट्यांनी काय अब्जावधी मनुष्य आहेत, पण मनुष्य का म्हणतात की मनुष्यत्व म्हणजे मनुष्याचे जे जे काही गुण आहेत ते सगळे ज्याच्याकडे आहेत त्याला मनुष्यत्व म्हणे. तसं सुवर्ण आणि अलंकारामध्ये सुवर्णत्व असतं, सुवर्णच असतं. बाकी त्याला कोणी चंदेरी हिरा म्हणणार नाही, चांदी म्हणणार नाही. म्हणजे दोन्ही ठिकाणी सुवर्णत्व असतं. चंद्र आणि चंद्रिकाच्या ठिकाणी चंद्रच असतो. तसं हे दोन्ही गुरु आणि शिष्य एकच असतात. आता अभंग अमृतानुभवामध्ये काय म्हणतात बघा. सुवर्ण अधिक सुवर्ण आणिक सुवर्णालंकार. बघा, सुवर्ण आणिक सुवर्णालंकार, नांदतो साचार सुवर्णीच. ते दोन्ही नांदतात जणू काही. कुठे? सुवर्णीचं. सुवर्णाच्या ठिकाणीच या दोन्ही गोष्टी नांदतात. किंवा चंद्र आणि चंद्रिका ही दोन, किंवा चंद्र आणि चंद्रिका ही दोन, राहती अभिन्नपणे जैसी. राहती अभिन्नपणे जैसी, अभिन्नपणे राहतात. चंद्र आणि चंद्रिका वेगळे होऊ शकत नाहीत. आपण म्हणून चांदणं काढून टाकावं चंद्रा, आम्हाला नको वाटतं चांदणं, फक्त चंद्रच पाहिजे, असं करता येईल का? नाही. त्या चांदण्या म्हणतील या चंद्राचा काही उपयोग नाही, आम्ही चमचम करतो म्हणून तरी एवढं छान दिसतं आकाश. चंद्राला काढून न्या, राहील का तो? चंद्र काढून नेला तर या चांदण्यांचं अस्तित्व राहील का? नाही. म्हणजे ते दोन्ही एकच आहेत. सुवर्ण आणि अलंकार एकच आहेत. तसं गुरु आणि शिष्य एकच आहे. परमात्मा आणि आपण एकच आहोत. मग वेगवेगळे त्याच्यावरचे ज्यांनी अभ्यास केलेला आहे ते वेगवेगळे सांगतात की एका सुवर्णातच सोनं आणि अलंकार असतो, सामावलेलं असतं. किंवा चंद्र आणि चांदणं यामध्ये या दोन्ही गोष्टी चंद्रातच असतात. आणि डॉक्टर मानसीताई त्या म्हणतात की सोनं आणि अलंकार लेणं यांची वस्ती एका सोन्यातच असते. वस्ती म्हणले त्यांनी, म्हणजे राहणं. ज्याप्रमाणे चंद्र आणि चंद्रिका चंद्रातच सामावलेले असतात. आणि साखरे महाराज पण म्हणतात सुवर्ण आणि सुवर्णाचे अलंकार हे एका सुवर्णातच नांदतात, सुवर्णावरच नांदतात. ज्याप्रमाणे चंद्र आणि चांदणं ही दोन्ही एका बिंबातच असतात. एक चंद्रबिंब उगवलं की बास सगळं आपल्याला सगळीकडचा चमचम चांदण्यांचा प्रकाश आपल्याला अनुभवायला मिळतो. अशी एक म्हणजे एकामध्ये दोन दृष्टांत दिली. आता पुढची एक ओवी आहे बरं का, अशीच ती पण झालेली आहे. त्या प्रकारचा अनुभव आपण मागच्याही शिवशक्ती समावेशनात आणि गुरूंच्या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये पाहिलं आहे. पण एखादी गोष्ट एकदा सांगून माणसाला कळत नाही, पटत नाही. मग ते लहान मूल असू की तुमच्या आमच्यासारखे मोठे असू, जरा तीनदा सांगितलं की मी इथं डोक्यात चांगली पक्की बसते. तसंच पुन्हा दृष्टांत सांगतात ज्ञानदेव. नाना कापुरू आणि परिमळू, नाना कापरू आणि परिमळू, कापूरची केवळू, गोडी आणि गुळू, गुळूची जेवी, गोडी आणि गुळूची जेवी. काय म्हणतात? नाना कापुरू आणि परिमळू. कापुरू म्हणजे कापूर सगळ्यांना माहिती. आणि परिमळू म्हणजे त्याचा सुगंध. कापराला एक छान गंध असतो, वास असतो, चांगला असतो. आपण कर्पूर आरती लावली की सगळीकडे असं वातावरण स्वच्छ, प्रसन्न आणि शुद्ध होतं. आणि त्याचा तो जो वास असतो तो आपल्याला छान होतो. म्हणून प्रत्येकजण ती आरती घ्यायला अगदी धावत पुढे जातो. म्हणून नाना कापुरू आणि परिमळू, कापूरची केवळू. आता एखादा म्हणाल आम्हाला कापराचा वास सहन होत नाही बाबा, त्याचा वास काढून न्या, आम्हाला फक्त कापूरच पाहिजे. असं होईल का? जिथे कापूर आहे त्याचा परिमळू तिथे असणारच. नाना म्हणजे अनेक प्रकारचे.
अनेक कापराचे सुद्धा प्रकार आहेत. तुम्हाला माहिती असेल, भीमसेनी कापूर हल्ली निघालेले आहे. अशा वड्या वड्या चपट्या चपट्या असतात, तुकडे तुकडे तुकडे, आणि ते पेटवायला पण छान असतात. आणि गोल ज्या वड्या असतात गोल आकाराच्या, त्याच्यातसुद्धा अगदी छोट्याशा वडीपासून एवढ्या गोल आकारापर्यंत असे वेगवेगळ्या आकाराच्या डब्या असतात. पण कुठलाही कापूर घ्या, आत्ता त्याला कापूर हेच आपल्याला आहे, पण नाना कापूर म्हणण्याचा उद्देश तो असणार आहे. तर त्या कापूर आणि कापराच्या सुगंधामध्ये काही भेद आहे का? हो, नाही. कापूरची केवळ, त्याला कापूरच म्हटले जाते. तसं गोडी आणि गुळ, मला ज्ञानदेवांची भाषा का आवडते, त्यांनी सगळे उकारांत दिलेत बघा. हल्ली व्यवहारामध्ये सुद्धा मुलांना मुलींना असं उकारांत बोलवायला जास्त आवडतं. राम असेल रामू, शीतल असेल शीतलू, उगाचच कुठलंही नाव घ्या, ती ज्ञानदेवांची त्यांच्यावर छाप पडलेली दिसते. मग गोडी आणि गुळ, आता हे दोन्ही माहिती आपल्याला. गोडी म्हणजे गोडी, गोडवा, आणि गुळू म्हणजे गुळ. गुळूची जेवी. गुळ म्हणलं की गोडी आलीच, किंवा आपल्याला गोडी चाखल्या लगेच कळतं. आपण डोळे मिटले, काही जण लहान मुलं येतात, डोळे मिटतात, आजी हात पुढे कर, काय, आणि गुळाचा खडा देतील आणि म्हणतील खाऊन बघ काय आहे. आता आपण जरी त्याच्यासाठी नाटक केलं असलं डोळे मिटण्याचं आणि तोंडात टाकलं, तरी आपल्याला काय कळतं, हा गुळ आहे. तो म्हणतो कसं काय तुला ओळखता आलं, मी तर तुला डोळे मिटायला सांगितले होते. तरी आपण म्हणतो अरे त्याची चव आम्हाला माहिती आहे. गुळ म्हणलं की गोडी आलीच, आणि गोडी म्हणलं की गुळ आलाच. ती दोन्ही कशी एकरूप असतात, बाजूला करता येत नाही. सुगंधही बाजूला करता येत नाही कापराचा, आणि गुळाची गोडी पण वेगळी करता येत नाही. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, तर ज्ञानदेवांना जेवी शब्द का आवडलाय, किती ठिकाणी ते जेवी जेवीच म्हणतात. जेवी आणि तेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, तेवी म्हणजे त्याप्रमाणे. म्हणजे नाना कापूर आणि परिमळू केवळ कापूरची जेवी. आता हा असाच तो अन्वय, त्यात काही अवघड नाही आहे, सोपा एकदम. ते गुलाबराव महाराज म्हणतात, किंवा कापूर आणि सुगंध हे दोन्ही एकच असतात, अथवा गुळ आणि गोडी हेही दोन्ही एकच असतात. सगळे तेच सांगतात, फक्त वेगळ्या शब्दात सांगतात थोडंसं. कापूर आणि त्याचा सुगंध मिळून जसा एक कापूरच असतो, त्यातला वेगळेपणा करता येत नाही कुणाला, बरं का, किती कुणी ठरलं. आता हल्ली शास्त्रामध्ये म्हणतील आम्ही काढतो याचा वास वेगळा, नाही करता येणार. तर गोडी आणि गुळू हा एकच असतो, सुगंध आणि कापूर एकच असतो. तसं शिष्य आणि गुरु एकच असतो, गुरु आणि शिष्य एकच असतो. प्रत्येक व्यक्ती आणि परमात्मा एकच असतो. प्रत्येकामध्ये परमात्मा तत्व तेच भरून राहिले. आपण उगाचच भेदाभेद करत असतो, हा माझा तो त्याचा. सगळे आपलेच आहेत, हे विश्वची माझे घर. ज्ञानदेवांचं एक वाक्य लक्षात ठेवलं ना, ऐसी मती जयाची स्थिर. अशी ज्याची मती म्हणजे बुद्धी स्थिर आहे, त्यांनी हे सगळं चराचर एकच केलेलं आहे. चर अचर सगळ्यामध्ये तो भगवंतच आहे. आता गिरवाण अमृतानुभवमध्ये काय म्हणतात बरं, कर्पूरस्तस्य चामोदः, कर्पूरस्तस्य चामोदः, कर्पूरः केवल स्वयं, कर्पूरः केवल स्वयं, स्वादश्च शर्करा द्वाभ्यां, स्वादश्च शर्करा द्वाभ्यां, शर्करैका विराजते. आता ज्यांना संस्कृत काही लिहून घ्यायची गरज नाही, फक्त ऐका, म्हणजे तीच ओवी संस्कृतमध्ये कशी छान रचलेली आहे तेवढं फक्त समजून घ्यायचं. आणि ज्याला आवडत असेल त्यांनी लिहूनही घ्या, तसं काही नाही. स्वादश्च शर्करा द्वाभ्यां, शर्करैका विराजते. कर्पूरः तस्य च आमोदः. चामोद म्हणजे दोन शब्द आहेत, च आमोदः. कर्पूर म्हणजे कापूर, च म्हणजे आणि, त्याचा आमोद म्हणजे सुवास. कर्पूर केवल स्वयं, ते म्हणजे एक कापूरच असतो. स्वयं म्हणजे स्वतः. स्वादश्च शर्करा द्वाभ्यां, स्वाद म्हणजे चव,
आणि शर्कराचा अर्थ इथे गूळ घ्यायचा आहे बरं का. आपल्याला शर्करा म्हणजे आपण साखर म्हणतो, पण इथे त्यांनी ओवीमध्ये गूळ दिला आहे आणि गुळाला त्यांनी गुड वगैरे शब्द नाही वापरला. इथे त्यांनी त्या ओवीत बसण्यासाठी शर्करा शब्द वापरला. द्वाभ्याम म्हणजे दोन्ही. शर्करे एका विराजते, दोन्ही ठिकाणी शर्करा म्हणजे गुळच शोभून दिसतो किंवा शोभत असतो. तसं ह्याचे अभंगामध्ये म्हणतायत, नातरी कर्पूर आणि परिमळ, नातरी कर्पूर आणि परिमळ, गोडी आणि गुळ एक जैसी, गोडी आणि गुळ एक जैसी. या अभंगातून इतकं छान वाटतं की ज्ञानदेवांची रचना तर सुंदर आहेच, पण अधिक सोपं, अजून सोपं आणि त्याला एक रिदम म्हणजे वेगळा ठेका ताल असं हे स्वरूपानंदांनी पण छान अभंग, सगळी अभंग ज्ञानेश्वरी आपण अभ्यासलेली आहे. आता या ज्या नवीन ताई आलेल्या आहेत त्यांना ती अभंग ज्ञानेश्वरी कदाचित कुठे पाहिली असेल तर, नाही तर ती इतकी सुंदर वाटायची ही ज्ञानेश्वरी वाचली की ती ज्ञानेश्वरीची ओवी वाचताना लगेच पटकन डोक्यात बसतो तिचा अर्थ. तसा आता हाही लक्षात येतो बघा. नातरी काप कर्पूर आणि परिमळ, गोडी आणि गुळ एक जैसी. म्हणजेच कापूर आणि सुगंध याच्यात भेद आहे का? हो नाही, दोन्ही मिळून कापूरच. गुळ आणि गोडी यात काही भेद आहे का? हो नाही, दोन्ही मिळून गुळच. म्हणून त्या मानसिकते म्हणतात नाही नाही, कापूर आणि सुगंध ही काही दोन नाहीच आहे. काही ना अशी सांगायची पद्धत नाही, हो त्यात काही फरक नाही, एकच आहे म्हणण्यापेक्षा हो आम्हाला माहिती आहे त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक नाही, आमच्या घरात तसंच चालतं, त्यांच्याही घरात तसंच असतं, आम्ही तसेच पदार्थ करतो, ते तसेच पदार्थ करतात, इतकं साम्य दाखवायचं असतं. तसं हे या मानसिकताई म्हणतात अहो नाही नाही, त्या गुळ आणि गोडीमध्ये काही फरक नाही, अहो त्या सुगंध आणि कापरामध्ये काही फरक नाही, ते दोन्ही एकच आहेत, दोन्ही मिळून एकच आहेत की नाही. हां, तेवढं लक्षात ठेवायचं. असे सुंदर. तसं गुरु आणि शिष्य हे वेगळे आहेत का? हो नाही, ते दोन्ही एकच आहे. म्हणजेच ते परमात्मा तत्व एकच आहे, तिथे भेद पाहायचा नाही. आणि एकदा जर आपल्या मनात ही अभेदाची भावना आली, ते सगळा भेद आपला संपला, भेद मावळला. भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, जाणवू संवेदना, वैर साऱ्या भावना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. किती सगळ्यांनी सुंदर सुंदर काव्य रचलीत, त्यातही हाच भाव आहे की आपण आपल्या मनातलं जर वैर सोडलं, एकमेकांबद्दलचं द्वैत सोडलं, तर जगात किती आनंदी आनंद नांदेल, सगळीकडे शांती. पण आपण जर का चुकून त्या टी व्हीवरच्या काही बातम्या किंवा पेपरमधल्या बातम्या वाचायला आणि पाहायला गेलो तर डोकं नुसतं भणभणायला लागतं. सगळीकडं सतत म्हणजे काय म्हणायचं, चिंतनीयच आहे, सगळं त्रासदायकच आहे. पण आपण हे जेव्हा वाचतो, ज्ञानेश्वर वाचतो, समर्थ रामदासांचं चिंतन करतो, एवढा वेळ हा 3 तास आत्ताचा इतका छान जातो आमचा. 3 ते 6चा आमचा शोच असतो. 3:15 वाजल्यापासून 4:30 पावणे 5पर्यंत, पावणे 5 ते आपलं 6पर्यंत. बस सारखे मनात चांगलेच विचार. आपण जर चांगलं चिंतन केलं, चांगलं मनात आणलं तर चांगलंच होतं की नाही. आणि जर आपल्या मनात सतत असं वैर आलं, सतत द्वैत आलं, एकमेकांबद्दल असे हेवे दावे आले, ते जीवन सगळं दुःखमय होऊन जातं. आणि बघा, संतांनी कधीतरी कुणाला दोष दिला का? हो नाही. कुणाला तरी त्रास दिला का? हो नाही. त्यांना जगाने त्रास दिला, त्याचंही त्यांनी मानलं का वाईट नाही. म्हणून भगवद्गीतेत काय म्हणले, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयहा, हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस्य मे प्रियः. भगवंताला कोण आवडतं की माझ्यापासून दुसऱ्यांना उद्विग्न व्हायला नको, त्रास व्हायला नको, आणि त्यांच्यापासून मलाही उद्विग्नता यायला नको. आणि हर्ष, अमर्ष, भय, उद्वेग हे काही नको मला. आनंदही नको, दुःखही नको, उद्विग्नताही नको, भीतीही नको. असा जो कोणी आहे तो मला प्रिय भक्त वाटतो.
म्हणजेच आपण सुद्धा भगवंताचे जर प्रिय व्हायचं असेल तर आपण असं वागलं पाहिजे. बरं, आता पुढची ओवी बघूया. सुरुवात करून ठेवते, मग उद्यालाच आपण ती जास्त घेऊया. तैसा गुरु शिष्यामिषे. आता इथं 2 उदाहरणं दिली, मगाशी 2 दिली, आत्ता 2 दिली. सुवर्ण आणि चंद्र. आणि आत्ता 2 कुठली दिली? कापूर आणि गूळ. हां, तर हे 4 उदाहरणं दिली. आता या 4 उदाहरणातनं पुन्हा पहिलं तत्त्व सांगतायत. पहिलं जे विधान केलेलं होतं, काय केलेलं होतं? तैसा गुरु शिष्य मिशे हाची एक उल्हासे. तैसा गुरु शिष्य मिशे हाची एक उल्हासे. जरी काही दिसे दोन्हीपणे. इतकं सुंदर आहे त्या ओव्या बघा, आता आवडायला लागले आपल्याला. जैसा गुरु शिष्य मिशे. मिशे म्हणजे त्या रूपात, गुरु शिष्य रूपात जरी तो असला तरी एक उल्हास आहे. तरी त्याच्या ठिकाणी एकपणच आहे. एकपणानेच तो उल्हासतो, म्हणजे आनंदित असतो, म्हणजे दिसतो. जरी काही दिसे दोन्हीपणे. आपल्याला मात्र बघा, अशी पूर्वीची गुरुकुल पद्धत, हल्लीचे मोठाले हॉल, मोठाले वर्ग, शिक्षक एकत्र शिकवत असतात, फळा असतो, टेबल असतं, खुर्ची असते, समोर विद्यार्थी, त्यांच्यासाठी बाकं बसायला. पूर्वी खाली बसून आपण शिकत होतो की नाही, बालवाडी पहिलीपासून. आपल्याला बाकं बिकं नसायची, पण म्हणजे दिसायला 2 दिसतं, इकडे गुरु तिकडे शिष्य. म्हणून त्यांनी काय म्हणले? जरी काही दिसे, जरी वेगळं दिसत असलं, दोन्हीपणे, जरी 2पणानं ते दिसत असले वेगळे, तरी एक उल्हासे, तरी सुद्धा ते एकपणानंच असतात. त्यांच्या ठिकाणी द्वैत नसतं, अद्वैतच असतं. म्हणजे गुरु शिष्य मिशाने परमात्मरूप हे गुरुच विलास करत असतात. उल्हासेचा अर्थ विलास करतात असं घेतलं, म्हणजे प्रगट होतात गुरुरूपानंच. तिथे द्वैत नाहीच आहे. पाहूया उद्या आपण त्याच्यावरच्या. कुणाला समजलं नसेल तर काही विचारा, शंका असेल तर. कळलंय का आत्तापर्यंत सांगितलेल्या दोन्ही ओव्या समजल्या? आता प्रार्थना घेऊया. काही शंका असेल तर बोला. नवीन मंडळी, पहिल्यातली. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्वचाल्पं. विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं. सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः. निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत्. रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. सेविते साधु संत
मनु वेधला माझा आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी, आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनु वेधला माझा आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण.